दगडफेक झाली त्यावर काय? अहो तो बुरटा आहे. आमदार नाही, तो कसला आमदार हो? लांगण चालन करून हुजरेगिरी करून मिळवलेली आमदारकी. बुरटा माणूस तो, त्याला चोप कमी पडला आहे. त्या बुरट्याला आत्तापर्यंत काय झालं की तो बुरटा मोठ्या मोठ्या लोकांच्या विरोधात बोलायचं, प्रसिद्धी घ्यायची आणि मग अजितदादांचं त्या ठिकाणी लागून चलन करायचं, अशा पद्धतीचं त्याने काम केलं आहे. आणि त्याला वाटत होतं की त्याला कोण उत्तर देत नव्हतं, त्यामुळे तो मस्तवाल झाला होता. त्याने ज्यावेळेस आमच्या दैवताबद्दल बोललं त्याला चोप दिला आहे, त्याला चोप कमी पडला, पळून गेला, त्या दिवशी लपून बसला. याच्यानंतर जर तो आमच्या नादी लागला तर त्याला आम्ही सांगू नंतर काय असते ते. त्यात आपला एक मंच पदाधिकारी त्या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महासैनिकाचं एकाचं त्या ठिकाणी आमचं दुःखद निधन झालं. आमचे नेते अमितसाहेब ठाकरे काल त्यांच्या घरी गेले होते, त्या ठिकाणी भेटी दिले. निश्चितपणे त्या कुटुंबाच्या पाठीमागं माननीय राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीरपणे आम्ही त्या ठिकाणी उभे आहोत. साहेबांचा 4 ते 5 हा 2 दिवस दौरा आहे, कशा पद्धतीची तयारी चालली, तुम्ही आज बैठक घेतली? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा आहे. या दौऱ्याची सुरुवात सोलापूर इथून राजसाहेब करणार आहेत. येत्या 4 तारखेला रविवारी सायंकाळी 6 वाजता माननीय राजसाहेब ठाकरे यांचं सोलापूर शहरात आगमन होणार आहे. त्यांचं स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं तुळजापूर नाक्यावर आम्ही करणार आहोत. त्यानंतर त्या दिवशी माननीय राजसाहेबांचा शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोलापूर जिल्ह्यातील सर्वच 11 विधानसभा मतदारसंघाचा राजसाहेब आढावा घेणार आहेत. या आढाव्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक, इच्छुक उमेदवारांची बैठक, जे लोक आमच्याकडे प्रवेश करणार आहेत त्या सगळ्या लोकांचा प्रवेश, असा त्या दिवशीचा दिवसभरांचा कार्यक्रम आहे. आणि त्यानंतर माननीय राजसाहेब हे धाराशिवकडे रवाना होणार आहेत. हे कार्यक्रम हे कुठं पार पडणार आहेत? हे सगळे कार्यक्रम शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे पार पडणार आहेत. सभा विभाग काय नाही, आत्ता सगळ्या पदाधिकाऱ्यांशी राजसाहेब चर्चा करणार आहेत, हितगुज करणार आहेत, कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातल्या या आढावा बैठक आहेत. आणि त्यानंतर निवडणुका जाहीर झाल्यानंतर निश्चितपणे राजसाहेब ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सभा करणार आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघात उमेदवार मिळतील का मनसेला? अहो प्रचंड गर्दी आहे, ही कशाचं दोतक आहे? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये किमान 10 ते 15 उमेदवार इच्छुक आहेत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून. आणि त्यामुळं अतिशय उत्साह आहे पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये. अनेक लोक आमच्याकडे येण्यासाठी इच्छुक आहेत, परंतु सर्वप्रथम प्राधान्य हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना राहील. त्याचबरोबर जे नवीन लोक इच्छुक आहेत त्या लोकांना देखील त्या ठिकाणी आम्ही त्या दिवशी राजसाहेबांची भेट घडवून त्या दिवशी चर्चा करणार आहोत. कारण आज सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे लोकांचा ओढा आहे. कारण भारतीय जनता पार्टी असू द्या, दोन्ही शिवसेना असू द्या, दोन्ही राष्ट्रवादी असू द्या, काँग्रेस असू द्या, या सर्वच पक्षाला लोक कंटाळून गेलेले आहेत. त्यांच्या आश्वासनाला भूलतापा लोक आता कंटाळून गेलेले आहेत. लोकांची आशा फक्त माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडून आहे. त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभी राहील याची आम्हाला खात्री आहे.